नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजे सीईटी परीक्षेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी तुम्ही आमच्या स्टडी डायरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटीची तयारी करत असताना आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कायदेविषयक अभिवृत्ती अभ्यासत असताना आपल्याला भारतीय राज्यघटना, त्यानंतर भारतीय दंड संहिता, भारतीय संविधान अधिनियम, तसेच नुकसानीचा कायदा, ग्राहक संरक्षण अधिनियम आणि कायदेविषयक मनी या टॉपिकचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना यावर आत्तापर्यंत आपण 5 लेक्चर घेतलेले आहे। आजचं आपलं 6वं लेक्चर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या लेक्चर सिरीजला जर फॉलो केलं तर तुम्हाला लॉ सीईटीमध्ये भरघोस यश मिळणार आहे। जे विद्यार्थी लॉ सीईटी 3 इयर आणि लॉ सीईटी 5 इयरची तयारी करत आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलला फॉलो करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं तर तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळणार आहे आणि तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड करिता अतिशय फायदा होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच लॉ सीईटी 2023 ची परिपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे। या कोर्समध्ये फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओज लेक्चर तुम्हाला मिळणार आहे। फुल सिलेबसवर नोट्स मिळणार आहे इंग्रजी भाषेत आणि मराठी भाषेमध्ये। त्यानंतर प्रॅक्टिससाठी 1000 पेक्षा जास्त MCQs तुम्हाला देणार आहोत। त्यानंतर टेस्ट सिरीज आम्ही तुम्हाला देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण कोर्सची फी अगदी माफक आहे आणि याकरता तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या मोबाईलवर व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे आणि आमच्या कोर्सला जॉईन करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरू करूया। विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, डज द गव्हर्नर हॅव द पॉवर्स टू गिव्ह पॅर्डन फॉर द डेथ सेंटेन्स? राज्यपालांना फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार आहे का? पर्याय क्रमांक ए आहे यस, पर्याय क्रमांक बी नो, पर्याय क्रमांक सी विथ द ॲडवाइस ऑफ द प्रेसिडेंट, त्यानंतर विथ द ॲडवाइस ऑफ द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट कन्सर्न। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नो, पर्याय क्रमांक बी, राज्यपालांना फाशीची शिक्षा माफी देण्याचा अधिकार नाही। पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी मेंबर्स इन द राज्यसभा आर नॉमिनेटेड? राज्यसभेत किती सदस्य नामनिर्देशित केले जातात? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पर्याय क्रमांक ए 12 मेंबर्स, पर्याय क्रमांक बी 10 मेंबर्स, पर्याय क्रमांक सी 2 मेंबर्स आणि पर्याय क्रमांक डी कोणताही सदस्य नामनिर्देशित केलेला नाही। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12 मेंबर्स। राज्यसभेत 12 सदस्य नामनिर्देशित केले जातात। पुढचा प्रश्न आहे, हु इज द एक्स ऑफिसर चेअरमन ऑफ प्लॅनिंग कमिशन? नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। प्लॅनिंग मिनिस्टर, पर्याय क्रमांक बी प्रेसिडेंट, पर्याय क्रमांक सी प्राईम मिनिस्टर, पर्याय क्रमांक डी व्हाईस प्रेसिडेंट। तर विद्यार्थी मित्रांनो, प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। हु इज द चेअरमन ऑफ नॅशनल इंटिग्रेशन काउन्सिल? राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक ए फायनान्स मिनिस्टर, पर्याय क्रमांक बी प्रेसिडेंट, पर्याय क्रमांक सी प्राईम मिनिस्टर, पर्याय क्रमांक डी व्हाईस प्रेसिडेंट। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्राईम मिनिस्टर। राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर हे आहेत। हु इज द चेअरमन ऑफ द इंटरस्टेट काउन्सिल? आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। प्लॅनिंग मिनिस्टर, पर्याय क्रमांक बी प्रेसिडेंट, पर्याय क्रमांक सी प्राईम मिनिस्टर, पर्याय क्रमांक डी व्हाईस प्रेसिडेंट। तर आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष प्राईम मिनिस्टर आहेत, पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाच्या कमानाचा क्रिस्टोन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। प्लॅनिंग मिनिस्टर, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि व्हाईस प्रेसिडेंट। तर यामध्ये पर्याय क्रमांक सी प्राईम मिनिस्टर हे योग्य उत्तर आहे। मंत्रिमंडळाच्या कमानाचा कीस्टोन
म्हणून प्राईम मिनिस्टर यांना ओळखले जाते. हु इज नोन ॲज प्रिमेस इंटर पॅरिस. प्राईम इंटर पॅरिस म्हणून कोणाला ओळखले जाते? यामध्येही 4 पर्याय दिले आहेत. प्लॅनिंग मिनिस्टर, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि व्हाईस प्रेसिडेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राईम इंटर पॅरिस म्हणून प्राईम मिनिस्टर यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी फायनान्स कमिशन्स हॅव बीन कॉन्स्टिट्यूटेड टिल नाऊ. आतापर्यंत किती वित्त आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. 13, 12, 10, 11. तर यामध्ये योग्य उत्तर आहे 13. आतापर्यंत 13 वित्त आयोगांची स्थापना करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज नोन ॲज द फिफ्थ व्हील ऑफ द कोच. संविधानातील कोणते अंग कोचचे 5वे चाक म्हणून ओळखले जाते? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. नियोजन आयोग, वित्त आयोग, लोकसेवा आयोग आणि वरीलपैकी नाही. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए प्लॅनिंग कमिशन हे योग्य आहे. संविधानातील प्लॅनिंग कमिशन हे अंग 5वे चाक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, बाय विच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पंचायत राज वॉज इंट्रोड्यूस्ड. पंचायत राज कोणत्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आला? यामध्ये पहिला पर्याय आहे 74व्या घटना दुरुस्तीने, दुसरा पर्याय आहे 73व्या घटना दुरुस्तीने, तिसरा पर्याय आहे 42व्या घटना दुरुस्तीने आणि चौथा पर्याय 44व्या घटना दुरुस्तीने. विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज हा 73व्या घटना दुरुस्तीने लागू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन द राईट टू इक्वेलिटी हॅव बीन बॉरोड. समानतेचा अधिकार कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतला गेला आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. आयरिश, कॅनडा, ब्रिटिश आणि US. तर विद्यार्थी मित्रांनो, समानतेचा अधिकार ब्रिटिश या देशाच्या राज्यघटनेतून घेतला गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन द ज्युडिशियल रिव्ह्यू हॅव बीन बॉरोड. न्यायिक पुनरावलोकनचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानातून घेतला गेलेला आहे? यामध्येही 4 पर्याय दिले आहेत. आयरिश, कॅनडा, ब्रिटिश, US. तर युनायटेड स्टेट या देशाच्या संविधानातून न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल डिफाईन्स इक्विलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कोणते कलम कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ठरवते? तर यामध्ये 4 आर्टिकल दिलेले आहेत. पहिला आर्टिकल आहे कलम 16, दुसरं कलम 14, तिसरं आहे कलम 20 आणि चौथा आहे कलम 21. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 14 अंतर्गत कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण ठरवते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल डिफाईन्स प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाची व्याख्या करतात? तर यामध्ये 4 कलम दिलेले आहेत. पहिलं कलम आहे कलम 16, दुसरा आहे कलम 14, तिसरा आहे कलम 20 आणि चौथा आहे कलम 21. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कलम 21. कलम 21 अंतर्गत जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाची व्याख्या केली जाते. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल डिफाईन्स ज्युडिशियल रिव्ह्यू. कोणते कलम न्यायिक पुनरावलोकन ठरवते? तर यामध्येही 4 पर्याय दिले आहेत. कलम 16, कलम 13, कलम 20 आणि कलम 21. तर कलम 13 अंतर्गत न्यायिक पुनरावलोकन ठरवले गेलेले आहे. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल डिफाईन्स प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्स. गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्याचा संदर्भात कोणते कलम संरक्षण देते? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे कलम 16, दुसरा कलम 14, तिसरा आहे कलम 20 आणि चौथा आहे कलम 21. तर गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यासंदर्भात कलम 20 संरक्षण देते. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल डिफाईन्स प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ओनली ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ. कोणते कलम केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करते? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पहिला आहे कलम 16, दुसरं कलम 14, तिसरा आहे कलम 15 आणि चौथा आहे कलम 21. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 15 अंतर्गत केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करते. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द आर्टिकल विच डिफाईन्स डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. राज्य धोरणाची निर्देशक तत्वे परिभाषित करणारे कलम कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे
36-51, दुसरा पर्याय 36-51A आणि तिसरा पर्याय 39-51, चौथा पर्याय 39-51A. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 36 ते 51 अंतर्गत राज्य धोरणांची निर्देशक तत्वे परिभाषित केले गेलेले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल सेज फॉर्म युनिफॉर्म सिव्हिल कोड. समान नागरी संहितेसाठी कोणते कलम सांगते? यामध्ये पहिला आहे कलम 43, दुसरं कलम 40, तिसरं कलम 44 आणि चौथं कलम 45. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 44 अंतर्गत समान नागरी संहितेसाठी रचना केली गेलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स फंडामेंटल ड्युटीज. संविधानाचा कोणता भाग मूलभूत कर्तव्य निश्चित करतो? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक 1 पार्ट 1 म्हणजे भाग 1, पर्याय क्रमांक 2 भाग 2, पर्याय क्रमांक 3 भाग 4 आणि पर्याय क्रमांक 4 भाग 4A. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. संविधानाचा भाग क्रमांक 4A मूलभूत कर्तव्य निश्चित करतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटना या विषयावर आजच्या लेक्चरमधली अतिशय महत्त्वाची अशी प्रश्नांची उत्तरे आणि प्रश्न आपण पाहिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील CETचा अभ्यास करता जे कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण आपल्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करत आहोत. अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या टॉपिकवर नवीन प्रश्न आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.